मी पावसासारखं पडणार, माझं काम पावसासारखं पडायचं आहे. कुणी उगवायचं कुणी नाही उगवायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कारण प्रत्येक माणूस वेगळा आहे. आणि तुम्हाला जर कोणाला स्वतःला इन्फिरियर आहे आता आपण असं वाटत असेल तर लक्षात घ्या, कोणीच इन्फिरियर नाही आहे, तर कोणी कमी नाही आहे तुमच्यातलं. नेचरने जर प्रत्येकाला सेपरेट जन्माला घातलं आहे, त्याची हाईट, त्याचा रंगरूप, त्याची उंची, त्याची बुद्धिमत्ता सगळं त्याला देऊन पाठवलं आहे त्या निसर्गाने. आम्हाला फक्त ते डेव्हलप करायचे, स्वतःला शोधायचे आणि माझं बेस्ट काय ते मला डेव्हलप करायचे. कुठलाही सेक्टर असू शकतो. मग कॉमर्स सेक्टरमध्ये CA-ICWs व्हायला पाहिजे असं काही नाही. आज इंडस्ट्रीमध्ये किती गोष्टी, शेअर मार्केटसारखी गोष्ट आहे. फक्त त्या फेक शेअर मार्केटच्या न्यूजच्या नादाला लागून पैसे बरेच जण वाया घालवतात. माइंड इट की कॉमर्सला आहे, मला लय कळायला लागलं, 4 लेक्चर ऐकून शेअर मार्केट कळणार नाही आहे, डेंजर एरिया आहे. पण अभ्यासायला सुरुवात करा. म्युच्युअल फंडाचं एवढं सगळं, म्युच्युअल फंड सही आहे रोहित शर्मा म्हणताना टी व्हीवरती आम्ही बघितलं आहे. पण व्हॉट इज दॅट म्युच्युअल फंड, काय SIP? मी आत्ता समजा माझ्याकडे आईबाबांनी मला पॉकेट एक्सपेन्सेस म्हणून एक 100 रुपये दिलेत. मी जर पर डे पॉकेट एक्सपेन्सेस म्हणून 10 रुपये बाजूला काढले, मला 100च रुपये आज मला साठवता येत आहेत महिनाभरात. तर मी SIPला ते इन्व्हेस्ट करू शकतो का किंवा करू शकते का? मी जर आज 100 रुपये समजा SIPला मी गुंतवले तर ते 10 वर्षांतर काय असेल, जेव्हा माझा एक पीक पिरियड आलेला असेल लाईफचा, लग्न, मुलं, बाळं, सो अँड सो, त्यावेळेस त्या पैशाचं काय झालं असेल? ही थॉट प्रोसेसमध्ये आणायची गोष्ट आहे. यशस्वी माणसाला हे कळलं पाहिजे. माझ्याकडे असणारे पैसे मला सेव्हिंग करायला जमतायत का? 100चे 100 रुपये दिले बाबांनी पेट्रोलला उडव जा, तर 100 उडून वर 10 रुपये दे, गाडीला पेट्रोल नाही, पायपा काढून फुंकू पार ते केक मारतात गाडीला. मला 100 रुपये मिळालेत तर मी त्याचं 70 रुपयाचं पेट्रोल मजा करायसाठी दिलं आहे का, कॉलेजला जायला दिलं का, तेवढं खर्च करेन. 30 रुपये कुणाचे मित्राचे नाहीत आणि कुणाचे नाहीत, ते माझे आहेत, माझ्या फ्युचरचे आहेत. हा प्रोसेसचा पार्ट येऊ देत. माझ्या इन्व्हेस्टमेंट्स, माझ्या सेव्हिंग, माझ्या FDs करता येईल का मला? माझ्या आईबाबांनीच कशाला विचार केला पाहिजे? मला शक्य आहे एखाद्या फीसाठी, मला समजा देतात ना, आईवडिलांना सांगितलं 2,000 याला लागणार आहेत, मला अमुक कंपास हे ते आणायचे, नोट्स आणायचे आहेत. 1,500त बसत असेल तर 500 रुपयाचं मी काय करू? त्यातले 300 रुपये चैनीला, ड्रेस, मेकअप एटसेट्रा काय असेल ते. 200 रुपये माझे सेव्हिंगचे मला आज करता येतील का, की उद्या जेणेकरून पैसे दे रे मला म्हणावं लागणार नाही. फायनान्शियली स्टेबल नसलेल्या लोकांची आत्महत्या होती, लक्षात ठेवा. आणि ज्यांच्याकडे खूप पैसा झाला आहे त्यांना करायचं काय म्हणून व्यसनाच्या नादाला लागतात आणि त्या अंमली पदार्थात ते आत्महत्या करून टाकतात. मधला माणूस कष्ट करणारा सहजासहजी नाही करत. ज्याला कष्ट करायचे आहेत आणि मला पैसे मिळवायचे ते ज्याला कळलं आहे, तो माणूस या गोष्टी करायच्या नादाला लागत नाही.